नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं अजिंक्य फास्ट ट्रिक मॅथ या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? बरे आहेत, खुश आहेत, हो की नाही? आणि अजिंक्य फास्ट ट्रिक मॅथ या चॅनल तुम्ही रेग्युलर असं फॉलो करत आहेत, हो की नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज शेकडेवारीचा आपण शेकडेवारी बघणार आहे आणि शेकडेवारीचा आपण 9वा भाग बघणार आहे, हो की नाही? आत्तापर्यंतचे जे 8 भाग तुम्ही नक्कीच बघितले असाल, हो की नाही? जर बघितलं नसेल नक्की जाऊन बघा, कारण की एकदम बेसिक कन्सेप्टपासून घेतलेलं आहे, ठीक आहे? तर नक्की जाऊन बघा। आणि आजच्या या भागामध्ये 9व्या भागामध्ये आपण एक कमिशन आणि बोनस यावर प्रश्न बघणार आहे, ठीक आहे? तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याआधी आपण सगळ्यात पहिले म्हणजे बेसिक बघूया, बेसिक कन्सेप्ट काय आहे याची, ठीक आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसिक कन्सेप्ट बघतोय आपण। आता या ठिकाणी आता कमिशन आणि बोनस या प्रकरणामध्ये आपण बघा प्रश्न घेताना याच्यामध्ये कसे प्रश्न येतात बघा। तर सगळं काय एकदम कमिशन आणि बोनस यावर प्रश्न विचारले जातात, नाही का? तर याच्यामध्ये बघा एक सेल्समन असतो, हो की नाही? एक सेल्समन असतो, यामध्ये एक सेल्समन असतो, हो की नाही? तो वस्तूंची विक्री करत असतो, हो की नाही? तो वस्तूंची विक्री करत असतो आणि कंपनी त्याला कमिशन किंवा बोनस देत असते। पण याने एखाद्या कंपनीला म्हणा किंवा एखाद्या दुकानात म्हणा किंवा काही, ठीक आहे? तर त्याने आधी ॲग्रीमेंट केलेलं असतं। ॲग्रीमेंट काय केलेलं असतं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी उदाहरणामध्ये देतोय तुम्हाला। समजा आता तो ॲग्रीमेंट असं करतो की जर मी 0 रुपयापासून 10,000पर्यंत काहीतरी कमिशन घेईल, हो की नाही? काहीतरी कमिशन म्हणजे समजा मी 10% देतो, इथं 10% धरला आपण, ॲज्युम केला, ठीक आहे? 10% ॲज्युम केला आपण। तर बघा आणि नंतर तो काय म्हणतो, हाच सेल्समन काय म्हणतो, तर 0 पासून तर 10,000पर्यंत जी विक्री होईल, हो की नाही? जी विक्री होईल त्यावर 10% काय येईल, कमिशन घेईल, दलाली घेईल, हो की नाही? आणि 10पेक्षा जास्त जेवढी रक्कम असेल, हो की नाही? 10पेक्षा जास्त रक्कम असेल, मग ती किती असू त्यात काही लिमिट नाही, हो की नाही? पण त्याने विक्री केलेली हवी, हो की नाही? समजा 10,000पेक्षा जास्त आहे, समजा मी म्हणतो की 20,000 आहे, बरोबर आहे? 20,000 आहे, तर ह्या 20,000वर ज्या 10,000पेक्षा एक्स्ट्रा इथे 20,000 घेतले आणि इथं 10 घेतले, हो की नाही? म्हणजे एक्स्ट्रा किती? 10,000, हो की नाही? म्हणजे एक्स्ट्रा जितके पैसे होतील त्याच्यावर मी 5% बोनस घेईल, असं उदाहरणामध्ये गेलं, हो की नाही? बोनस। तर या सेल्समनचा पगार किती? तर बघा इथं 0 पासून तर 10,000पर्यंत समजा एखाद्या सेल्समनने एखाद्या कंपनीकडून ॲग्रीमेंट करून, समजा आता हे सर्व काही प्रश्नामध्ये दिलेलं असेल, तुम्हाला सर्व काही प्रश्नामध्ये दिलेलं असेल, असं काही नाही की तुम्हाला कन्फ्युजन येईल किंवा प्रश्न जमणार नाही, असं काही नाही। हे सगळे काही डेटा जो आहे ना तो प्रश्नामध्ये दिलेला असेल, तुम्हाला बरोबर पुढे जाऊन समजेल, ठीक आहे? तर बघा तो एक सेल्समॅन आहे, तो 0 रुपयापासून तर 10,000पर्यंत 10% कमिशन घेतोय, ठीक आहे? आणि 10,000पेक्षा जास्त रकमेला तो, मग ते किती काय असो त्याचं काही लिमिट नाही, ठीक आहे? 1 लाख 2 लाख काय असो, 20,000 असो, 30,000 असो, त्यात काही लिमिट नाही, ठीक आहे? तर तो किती घेणार आहे? 5% बोनस घेणार आहे, 5% बोनस घेणार आहे। आता बघा याच्यामध्ये जर विचार केला तर याच्यात कमिशनचे 10% सुद्धा, म्हणजे कमिशनचे 10,000 सुद्धा आहेत, हो की नाही? कमिशनचे 10,000 आहेत, तर मग बोनस देताना हमेशा कमिशनचे 10,000 आणि याचे बोनसवरले 5% म्हणजे टोटल मिळून 15% दिलं जाईल याच्यामध्ये बोनस। आता कशा पद्धतीने बघा, तर समजा संपूर्ण विक्री समजा 10,000 आहे, हो की नाही? आता या सेल्समनचा पगार किती होईल? मग समजा
कमिशन जर तो 10,000वर 10% म्हणजे किती 1/10, हो की नाही, अधिक, आणि तो काय होईल 10,000पेक्षा जास्त जेवढी रक्कम आहे त्याच्यावर 5% बोनस आहे. 5% आता 10,000 आहे प्लस 10,000 म्हणजे 20,000 म्हणजे या कमिशनचे देखील 10,000 याच्यामध्ये, मग कमिशनचे देखील पर्सेंटेज येईल, मग किती 15% येईल, हो की नाही, 15% आणि बोनसचे 5%, 15% आहे की नाही. तर 15चे आपण फ्रॅक्शन फॉर्म किती येतो, अपूर्णांक किती येतो, ठीक आहे अपूर्णांकामध्ये नका घेऊ, काय अडचण नाही, अपूर्णांकामध्ये जरी नसेल घ्यायचं तुम्हाला तर सध्याच्याला नकाच घेऊ. तर बघा अपूर्णांकामध्ये जर नाही घेतलं तरी आपण 15%, 15/100, हो की नाही, तो गुणिले 20,000 येईल. तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हो की नाही, इथून 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, म्हणजे याला बरोबर किती येईल मग 1,000, बरोबर आहे, इथे 1,000 उरला म्हणून 1,000 अधिक इथं 15 दुने 30 म्हणजे किती आलं 3,000, म्हणजे त्या सेल्समॅनचा पगार किती होईल 4,000. ही कन्सेप्ट नंबर 1 आहे. कन्सेप्ट नंबर 1 आहे, ठीक आहे. तर आपण आणखीन एक कन्सेप्ट बघणार आहे, कन्सेप्ट नंबर 2 दुसरी बघणार आहे. बघा ज्या वेळेस बघा विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट नंबर दुसरी, कन्सेप्ट नंबर दुसरी बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट नंबर दुसरी काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या कन्सेप्ट एकदम लक्षात ठेवा, आणि मी प्रत्येक मुद्द्याचा एक व्हिडिओ, प्रत्येक म्हणजे मुद्द्याला मी व्हिडिओ काढेल, हो की नाही, म्हणजे जवळजवळ आता आपण 8 मुद्दे बघितले, हो की नाही, 8 व्हिडिओमध्ये 8 मुद्दे बघितले, जसे की इलेक्शन आहे, पॉप्युलेशन आहे, म्हणजे एक वेगवेगळं टॉपिक आपण वेळ दिलेला आहे तेवढा, कारण की तुम्हाला ते टॉपिकमध्ये एकदम खोल समजून सांगता यावा आणि ते आपलं पूर्ण कन्सेप्ट पूर्णपणे माहिती व्हावं म्हणून मी एका व्हिडिओला वेगवेगळी कन्सेप्ट टाकलेली. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा. तर बघा आता कन्सेप्ट नंबर दुसरी बघा काय आहे की ज्या वेळेस एका सेल्समनद्वारे ज्या वेळेस खरेदीदार आणि विक्रेता हे दोन्ही कनेक्ट होतात, हो की नाही. समजा एखादा प्लॉट आहे, हा प्लॉट विक्रीला आहे, हो की नाही, हा प्लॉट विक्रीला आहे, आणि याच्यामध्ये समजा रामला हा प्लॉट विकायचा आहे. कुणाला विकायचा आहे, श्यामला विकायचा आहे, बरोबर आहे. रामला हा प्लॉट श्यामला विकायचा आहे. हा कोण आहे ग्राहक, हो की नाही, हा कोण आहे ग्राहक, आणि राम कोण आहे विक्रेता. तर बघा तर यामध्ये केव्हाही लक्षात द्या, ज्या वेळेस एका सेल्समनद्वारे विक्रेता आणि ग्राहक दोन्ही जोडले जातात त्यावेळेस सेल्समनकडून म्हणजे सेल्समनला विक्रेत्याकडून देखील कमिशन मिळेल, विक्रेत्यांकडून देखील मिळेल आणि ग्राहकांकडून देखील मिळेल. बघा आता या मुद्द्यावर मी 2 प्रश्न टाकलेले आहेत या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला समजून पुढे जाऊ. तर बघा ज्यावेळेस एखादा ग्राहक आणि विक्रेता दोन्ही जोडले जातात, एका सेल्समनद्वारे दोन्ही जोडले जातात, हो की नाही. त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस सेल्समनला ग्राहक आणि विक्रेत्याकडून दोघांकडून कमिशन मिळेल, ठीक आहे, दोघांकडून कमिशन मिळेल.
ग्राहकाकडून पण आणि विक्रेत्याकडून पण हमेशा. जसं की आता मी एक तुम्हाला उदाहरण देतो. तर बघा की समजा एखादा समजा एक प्लॉट विक्रीला आहे, हो की नाही. रामचा प्लॉट आहे हा, हो की नाही. रामचा प्लॉट आहे आणि हा श्यामला विकायचा आहे, हो की नाही. श्यामला विकायचा आहे ना. तर बघा आता समजा श्यामने ही 50,000ला, रामने जर 50,000ला श्यामला विकला, बरोबर आहे. 50,000ला जर श्यामला विकला आणि तो पण एका सेल्समनद्वारे जर विकला आणि जर सेल्समनचे पर्सेंटेज किती समजा 4% पर्सेंटेज आहे, तर 4% पर्सेंटेज आहे ना हे दोघांकडूनही मिळेल. सेल्समनला, ग्राहककडून पण म्हणजे हा विक्रेता आहे राम त्याच्याकडून देखील आणि श्यामकडून देखील. तर याची अमाऊंट किती होईल मग 5,000. तर बघा 50,000 मग आता याचे 4%चे डबल होतील म्हणजे किती होतील 8% होईल. 8/100. तर सेल्समनला किती भेटेल मग. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 5 8 40 म्हणजे 4,000 याच्यामध्ये कमिशन भेटेल. ठीक आहे. हे कोणाचं आलं, सेल्समनचं कमिशन आलं. हे सेल्समनचं कमिशन आलं. आणि याच्यामध्ये श्यामला किती रुपये द्यावे लागले मग. हे पूर्ण जागा किती रुपयाची झाली मग 54,000ची झाली. आता तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता तुम्हाला कन्सेप्ट समजले असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काही आपण प्रश्न घेत आहे. बघा कन्सेप्ट खूप पण जास्त याच्यामध्ये कन्सेप्ट नाही आहे, खूपच एकदम डीपमध्ये नाही आहे. तर फक्त आपण एक पहिली बघितली ती कमिशन आणि बोनसची, आणि ही एक ज्यावेळेस एखाद्या सेल्समनकडून ग्राहक किंवा विक्रेता दोन्ही जोडले जातात तेव्हा दोघांकडूनही कमिशन त्याला मिळतं. ठीक आहे. तर आपण पहिला प्रश्न घेत आहे बघा या ठिकाणी. तर बघा पहिला प्रश्न बघा, एका दुकानदाराने 8% कमिशन घेऊन 3,500चा माल विकला तर त्यास किती कमिशन मिळाले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त सिंपल एका ओळीत विचारलं आहे का कमिशन किती, ते पण एका 3,500चं. ठीक आहे. तर 8% म्हणजे किती 8/100 बरोबर गुणिले 3,500. आपण आता जास्त तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो याचा अपूर्णांक लक्षात ठेवत जा. 8% म्हणजे किती 225. पण आता मी ते तुम्हाला सांगतोय. तर बघा आपण जर याला भाग जर दिला तर 4 दुणे 8 आणि 25 चोक 100 म्हणजे 225 येतो, हो की नाही. तर आपण जर याला भाग दिला तर 5 5 25, 5 7 35, 5 7 35, 700 आले. परत 5ने भाग दिलं, 5 1 5 आणि 14 5 70 म्हणजे किती आलं 280. आपण हे अवघडत घेतलं, आपण सोप्यात देखील आणखीन घेतलं असतं. कसं ते बघा 8% काढायचे, 8% वर 3,500. तर बघा हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आणि हे बघा आता याला 2ने भाग द्यायचा आणि याचा 2ने गुणाकार करायचा म्हणजे आणखीन गुणाकार सोपा होईल. गुणाकार सोपा म्हणजे किती 4 गुणिले 35चे डबल करायचे 70. याचे अर्धे केले, याचे 70 केले, 728 म्हणजे किती आलं 280. सी ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा. ठीक आहे. आपण दुसरं उदाहरण बघत आहे बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरं उदाहरण बघत आहे बघा. जर एखादा कमिशन एजंटने 5% कमिशन घेऊन 5,000 रुपये कमावले तर त्याने किती रुपयाचा माल विकला. बघा विद्यार्थी मित्रांनो, एका कमिशन एजंटने 5% रक्कम घेऊन 5,000 कमवले. बघा तर 5%ची किंमत 5,000 आहे. 5% बरोबर 5,000 येईल. तर 1% बरोबर किती येईल मग. 1% बरोबर याला 5ने भागलं तर 1,000 येईल. तर 100% बरोबर किती येतील मग 1,00,000.
ठीक आहे, उदाहरण कसं वाटलं मला नक्की सांगा. आपण आता तिसरं उदाहरण घेत आहे बघा. तर बघा, सीताने 3% दलाली घेऊन गणेशकडून 4 लाख रुपयांना एक कार विकली, तर त्याला ती कार एकूण किती रुपयांना पडली. आता इथं कमिशन मिळून देखील कारेचा रक्कम विचारली. तर किती, 4 लाख हवं, तर रक्कम किती होती, 4 लाख बरोबर आहे. त्याच्यावर 3% म्हणजे 3/100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 4 त्रिक 12. मग कमिशन किती आलं, 12,000 कमिशन आलं. त्याच्यात 4 लाखाची कार होती बरोबर आहे. त्याच्यात 4 लाखाची कार अधिक 12,000 म्हणजे 4,12,000 येईल. 4,12,000. तर ए ऑप्शन बघा एकदम बरोबर आहे बघा. ठीक आहे, आपण पुढचं उदाहरण घेत आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, हो की नाही. आम्हाला देखील मोटिवेशन भेटेल, आम्हाला देखील आनंद होतो एक सबस्क्रायबर वाढल्याने. ठीक आहे, तर तुम्ही एक नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक करा, म्हणजे आम्हाला देखील आनंद होतो, आम्हाला मोटिवेशन भेटतं त्याबद्दल. ठीक आहे, तर बघा आपण आणखीन एक पुढचा प्रश्न बघत आहे बघा. गणेशने 4% रुपये दलाली घेऊन एक म्हैस विकत घेतली. त्या व्यवहारासाठी त्याला एकूण 26 रुपये खर्च आला, तर म्हशीची मूळ किंमत किती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं, गणेशने 4% दलाली घेऊनसुद्धा म्हैस विकत घेतली आणि या व्यवहारासाठी त्याला एकूण 26 रुपये खर्च आला. तर खर्च विद्यार्थी नेमकी कोणता आला याच्यात तर नाही दिलं, म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं आहे का खर्च हा कोणता आहे. मग कमिशनचा खर्च आहे एक्स्ट्रा. कमिशनचे किती आले, मग 4% आले. आता 4% खर्च आहे, म्हणजे पहिले म्हशीची किंमत जर समजा 100% होती, त्याचे 4% एक्स्ट्रा खर्च आला. 100% होती तर 4% एक्स्ट्रा खर्च आला, म्हणजे किती आला, 104% बरोबर आहे. मग त्यांनी काय सांगितलं, 26 रुपये खर्चासह आला. खर्चासह आला म्हणजे किती, 104%ची किंमत किती आली, मग 26 रुपये. बरोबर आहे, 104%ची किंमत किती आली, 26 रुपये. तर बघ याला जर भागलं तर 3 8 104, 13 दुने 26, हो की नाही. 8ने जर या 200ला भागला तर किती, 25 वेळेत जाईल, म्हणजे 1% बरोबर किती येईल, 25 येईल. तर 100% बरोबर किती येतील, मग 100% बरोबर दोन्हींना 100ने गुणलं तर किती येतील, 2,500. ठीक आहे, तर उदाहरण कसं वाटलं मला नक्की सांगा, भारी उदाहरण होतं. ठीक आहे, तर पहिलं ए ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा. तर आपण पुढचा प्रश्न घेत आहे बघा आणि व्हिडिओला लाईक करत चला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा एका दलालाने 2% दलाली घेऊन एक प्लॉट 50,000ला सीताकडून गीताला विकून दिला, तर त्या व्यवहारात दलाला किती रुपये मिळाले. तर बघा आपण दुसरी कन्सेप्ट घेतली होती बघा. तर दुसरी कन्सेप्ट ह्या प्रश्नाच्या बेसवर घेतली होती. तर बेसवर म्हणजे बघा, यामध्ये सीताकडून गीताला विकून दिला म्हणजे सीता ही काय विक्रेता आहे आणि गीता ही काय ग्राहक आहे, बरोबर आहे. आणि सेल्समन हा 2% घेतो आहे, म्हणजे यांचं पूर्ण किती टक्के येईल, मग 4% येईल. हेच तर विचारलं होतं. तर ठीक आहे, तर 50,000वर 4% बरोबर किती येतं, मग 50,000 गुणिले 4%, 4/100. तर हे 2 शून्य गेले, हे पण 2 शून्य गेले, 5 चोक 20 म्हणजे किती आलं, 2,000 आलं. तर बी ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं असेल की मागाशी मी काय कन्सेप्ट सांगत होतो, बरोबर की नाही. मागाशी मी कोणती कन्सेप्ट सांगत होते तुमच्या नक्की लक्षात आली असं, आणि ह्याच उदाहरणा बेसवर मी घेतली होती. तर बघा आणखीन एक प्रश्न आहे बघा याच्यावर.
बघा, एका दलालाने 3% दलाली घेऊन एक प्लॉट 70,000 रुपयाला रामकडून श्यामला विकून दिला, तर व्यवहारात दलालाला किती रुपये मिळाले? तर बघा, यामध्ये राम कोण आहे? विक्रेता आहे, हो की नाही? आणि या ठिकाणी श्याम कोण आहे? मग ग्राहक आहे, बरोबर आहे, ग्राहक आहे. तर यामध्ये बघा, ते हा विक्रेत्याकडून देखील 3% घेतोय, ग्राहकाकडून देखील 3% घेतोय. म्हणजे टोटल टक्के किती होतील? मग 6% होईल, हो की नाही? टोटल किती होईल? 6%. मग 70,000वर 6%, 6/100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 6 7 42, 4,200. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळं काही समजलं असं, हो की नाही? सी ऑप्शन एकदम बरोबर आहे. बघा, तो उदाहरण कसं वाटलं मला नक्की सांगा, आणि यावरली कन्सेप्ट देखील कशी वाटली मला नक्की सांगा. कारण की तुम्ही यावर आधी प्रश्न बघितले होते की नव्हते काय माहिती, पण मी तुम्हाला एक एक प्रश्न हा निवडून मी घेऊन येतो आहे तुम्हाला तुमच्यासाठी. ठीक आहे, तुम्ही म्हणजे पूर्णपणे जवळजवळ 3 ते 4-5 तास माझे प्रश्न शोधण्यासाठीच जातात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण नक्की बघूया. आणखी पुढचा प्रश्न बघूया. बघा, आता थोडा हा बराच आहे प्रश्न. तर एका सेल्समनने त्याच्या सहाय्यकाला त्याच्याद्वारे 12,000 रुपयेपर्यंत केले गेलेले विक्रींवर 12.5% कमिशन देतो आणि 12,000पेक्षा जास्तीच्या विक्रींवर 6% बोनस देतो. तर सहाय्यकाची संपूर्ण कमाई 2700 रुपये आहे. तर सहाय्यकाद्वारे केली गेलेली विक्री किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न देखील हा खतरनाकाचे. तर त्यांनी बघा, तुम्हाला एकदा चांगलं समजून सांगतो. बघा, तर पहिली आपण कन्सेप्ट बघितली होती, पहिल्याच कन्सेप्टमधला हा प्रश्न आहे. बघा, तर बघा इथं काय सांगितलेलं आहे, तर 0 रुपयापासून तर 12,000पर्यंतचं 12,000पर्यंत त्यांनी किती 12.5% कमिशन दिलं. ठीक आहे, कमिशन दिलं. आणि 12,500पेक्षा जास्त, हो की नाही? 12,500पेक्षा जास्त रकमेवर काय दिलं? बोनस दिलं. तो पण किती दिला? 6% दिला. तर टोटल किती आहे? 2700 रुपये त्या सेल्समनची रक्कम आहे. तर आपल्याला पूर्ण विक्री काढायची. ठीक आहे, पूर्ण विक्री किती केली? तर बघा, आता या ठिकाणी बघा, तर त्यांनी काय सांगितलं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं होतं, तर 12,000वर 12,000वर 12.5% म्हणजे किती? 1/8, बरोबर आहे, अधिक आणि 12,000पेक्षा जास्त याच्यावर बोनस आहे. परंतु 12,000पेक्षा जास्त म्हणजे मग नेमकी किती माहिती नाही. मग 12.5% अधिक 6% बरोबर किती येतील? मग 18.5%. तर 18.5% गुणिले, आता आपल्याला माहिती नाही नेमकी किती, हो की नाही? आता आपल्याला माहितीच नाही का याच्यावर रक्कम किती. तर आपण तर बघा, आपल्याला याच्यावर रक्कम किती माहिती नाही. किती 18.5%नी जर विचार केला आपण, तर याला गुणिले के होईल, कारण की आपल्याला ही रक्कम काढायचीच आहे. ठीक आहे, तर पूर्ण किती? मग 2700 रुपये कमवले त्याने, म्हणून किती आलं? 2700 घेतले. तर बघा, आपण जर याला जर भाग दिला आपण, तर किती होईल? 4 दुने 8, 4 त्रिक 12, हो की नाही? आणि पूर्ण आपण जर भागला याला, तर किती? 1500. बरोबर आहे, 1500. आणि यामध्ये आपण 18.5%ने आपण जर 18.5%ची किती होतात? मग डायरेक्टली आपण 37% जर केलं तर 37/100, हो की नाही?
आता हा 37 का बरं घेतला, कारण की 18.5चा डबल केला मी, म्हणजे मला सोपं जाईल, हो की नाही. तर 37/200K बरोबर 2700 बरोबर आहे. त्याच्यातून हा 1,500 जर वजा केला तर बघा, तर 1,500 वजा जर केला तर किती होईल, 1200 होईल, हो की नाही. म्हणजे 37/200K बरोबर 1200. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये कुठली तरी गडबड आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 6% बोनस दिलेला आहे. या ठिकाणी हा बोनस नाही, इथं पुन्हा कमिशनच आहे. इथं पुन्हा कमिशनच आहे, माझ्याकडून चुकून बोनस झाला आहे. या ठिकाणी पुन्हा कमिशनच आहे, बोनस नाही, इथं कमिशन आहे, माझ्याकडून चुकून झाला होता. तर बघा आपण हे उदाहरण पुन्हा बघूया, पहिल्यापासून बघूया हे उदाहरण. बघा, तर या ठिकाणी बोनस नाही आहे, इथं कमिशन आहे, ठीक आहे. या ठिकाणी कमिशन आहे, बोनस नाही आहे, इथं कमिशन आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं होतं, सेल्समननी 0 रुपयापासून तर 12,000पर्यंत काय सांगितलं होतं, तर 12.5% कमिशन आहे, ठीक आहे. परंतु 12,500पेक्षा जास्त रकमेवर देखील 6% काय घेणार आहे, कमिशनच घेणार आहे. ते किती घेणार आहे, 6% कमिशन, किती, 12,000पेक्षा जास्त रकमेवर, बरोबर आहे. पण त्यांनी काय सांगितले, ही रक्कम नाही देता त्यांनी 2700 रुपये काय दिलेले आहे आपल्याला, सेल्समनची रक्कम दिलेली आहे, हो की नाही. त्यांनी किती कमवले, तर बघा, तर 12,000वर जर आपण काढलं तर 8,500ने, बरोबर आहे. 8,500 म्हणजे 12.5% म्हणजे किती, 1/8 अधिक 6%. 6% आपल्याला माहितीच नाही किती नेमकी, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी के घेणार आहे, बरोबर, 2700. तर बघा आपण याला जर भाग दिला तर 4ने जरी भाग दिला तर 4 दुने 8, 4 त्रिक 12, इथं आले 3,000 आणि 3,000 देखील या 2ने भागलं तर किती, 1,500 रुपये, हो की नाही, 1,500. तर ह्या 1,500 या 2700 रुपयांमधून जर 1,500 जर वजा केले आपण, हो की नाही, तर किती येतील, 2700 वजा 1,500, ती किती येतील, 1,200. टोटल किती येतील, 1,200, बरोबर आहे. 1,200 आले म्हणजे या ठिकाणी 6/100K बरोबर किती आले मग, 1,200, हो की नाही. जर यांनी जर भाग दिला तर 6 1 6, 6 दुने 12, मग याचं किती येतील, 20,000. तर केची किंमत किती आली, 20,000, बरोबर आहे. केची किंमत किती आली, 20,000. मग या ठिकाणी के होता, त्याची किंमत किती आली, 20,000. पण त्यांनी 20,000चाच माल विकला आहे का, नाही, याच्या आधी किती, 12,000चा माल विकला आहे, हो की नाही. तर मग 12,000चा जर माल विकला आहे त्यांनी, तर 12,000 अधिक 20,000 टोटल किती येतील मग, 32,000. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण कसं वाटलं मला नक्की सांगा. थोडीशी उदाहरणामध्ये चूक होती, त्याच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम आला. इथे कमिशन होतं, बोनस नव्हतं, पण माझ्याकडून चुकून एरर झालं इथे, ठीक आहे, टायपिंग मिस्टेक झाली असेल. चल ठीक आहे, पुढचं उदाहरण बघत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक आपण हे उदाहरण बघत आहे. बघा, तर एक विक्रेता त्याच्याद्वारे केले गेलेल्या संपूर्ण विक्रींवर
12.5% कमिशन आणि 24,000पेक्षा जास्त विक्रींवरती 2% बोनस दिला जातो. या ठिकाणी आता बोनसचे कमिशन नाही. तर विक्रेत्याची संपूर्ण कमाई 4,160 रुपये आहे. तर संपूर्ण विक्री किती? संपूर्ण विक्री पुन्हा विक्रीच विचारलं हो की नाही, संपूर्ण विक्रीच विचारलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं 24,000 12.5%ने 24,000पर्यंत दिलं आहे, बरोबर आहे. मग 24,000 म्हणजे शून्यापासून तर 24,000पर्यंत त्यांनी काय किती सांगितलेलं आहे? 12.5% बोनस सांगितला आहे. सॉरी 12.5% कमिशन सांगितलं आहे, बरोबर आहे. आणि 24,000पेक्षा जास्त रकमेवर बोनस सांगितला आहे. तो पण किती? 6% काय बोनस, बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला बोनसच दिलेला आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी बोनस आहे आपल्याला. तर बघा 24,000वर 12.5% म्हणजे किती येतील? 24,000वर 12.5% 110 आणि बोनस अधिक इथं अधिक येईल, अधिक. आता बोनस हा काय असतो? कमिशनचे पर्सेंटेज आणि जो बोनसचं दिलेलं पर्सेंटेज दोन्हींची मिळून असतात. कारण की इथं काय सांगितलं आहे 24,000पेक्षा जास्त म्हणजे 24,000चे पण पर्सेंटेज येतील मग याच्यामध्ये, ठीक आहे. तर मग 24,000चे पण पर्सेंटेज येते. मग टोटल पर्सेंटेज किती होतील? मग 14.5, बरोबर आहे. 14.5 मग म्हणजे 14.5%, बरोबर हो की नाही. तर आपल्याला आता ही रक्कम काढायची म्हणजे के काढायचं आहे पुन्हा, हो की नाही. आणि टोटल रक्कम किती दिली मग त्यांची? 4160, बरोबर आहे. याला जर भागला आपण 8 × 8 8 × 3 = 24 इथं आले 3,000, बरोबर आहे. 3,000 जर याच्यातून वजा केले तर बघा 24,000 24च्या डबल किती होतं? ते 29.5, बरोबर आहे. 29/2 आणि 100चे पण 2 शून्य इथं जर दिले तर किती होतील? के म्हणजे 29/200 के, बरोबर. किती होतील मग? याच्यातून जर 3,000 वजा केले हे तर किती होतील? 1,160, बरोबर आहे. तर मग हीच रक्कम 1,160च्या बरोबर आहे नाही. याला जर भाग दिला आपण तर किती वेळेस भाग जातो? तर बघ इथं 4 वेळेस भाग जातो. 4 वेळेस भाग जातो म्हणजे किती आले? 40. म्हणजे 40 आणि 200 याला 200ने जर 40ला गुणलं तर किती होतील मग? 8,000, बरोबर आहे. तर केची किंमत किती होईल मग? 8,000, बरोबर आहे. के किती आला मग? 8,000. पहिले काय सांगितलं? पहिले 24,000ची रक्कम होती, बरोबर आहे. आणि नंतरून 8,000ची रक्कम होती. तर टोटल किती झाले मग? 32,000. या उदाहरणामध्ये देखील 32,000 आलं. तर मग ए ऑप्शन बघा, ते पण बरोबर आहे बघा, ए ऑप्शन, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा, ठीक आहे. आणि चॅनल पहिले सबस्क्राईब करा, कारण की एकदम मुद्देसूद आपले सिरीज चालू आहे, ठीक आहे. तर मला वाटतं पहिल्या सिरीजमध्ये आपण पर्सेंटेजची प्रस्तावना घेतली होती. दुसऱ्या सिरीजमध्ये पर्सेंटेजची वाढ किंवा इन्क्रीमेंट डिक्रीमेंट घेतली होती, ठीक आहे. तिसऱ्या याच्यामध्ये आपण सक्सेसिव्ह केस बघितली होती तिसऱ्या याच्यामध्ये. चौथ्या याच्यामध्ये आपण लोकसंख्येवर आधारित घेतले होते प्रश्न, हो की नाही. 5व्या याच्यामध्ये इलेक्शनचे प्रश्न घेतले होते. आणि 6व्या याच्यामध्ये आपण मला वाटतं इन्कम टॅक्स पण बघितलेलं आहे, ठीक आहे. इन्कम टॅक्सचा देखील मुद्दा घेतलेला आहे. आत्तापर्यंत कोणी घेतला किंवा नाही घेतला मला माहिती नाही, परंतु यूट्यूबवर मी स्वतः घेतला आहे, ठीक आहे. तर तुम्हाला एकदम पूर्णपणे ॲक्युरेट तुम्हाला कंटेंट दिली जाईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला ॲक्युरेट जी लागेल ती कंटेंट म्हणजे जे प्रश्न आपल्याला एक्झामला विचारले जाणार आहे त्यांची कंटेंट मी दिल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो. टेन्शन घेऊ नका तुम्ही याबद्दल. तर ठीक आहे, तुम्ही चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, ओके नाही. चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ केला आहे त्याबद्दल तरी एक लाईक करा, ठीक आहे. धन्यवाद. आपण काही वेळेस प्रॉफिट अँड लॉस डायरेक्टली बघणार आहे.
आता पुढचं प्रकरण आपलं कोणतं आहे? प्रॉफिट अँड लॉस आहे. तर बघा आपलं पुढचं प्रकरण काय असणार आहे? प्रॉफिट आणि लॉस. हे प्रकरण असणार आहे. ठीक आहे. तर सगळी आपण हे सर्व सिलेबस कंप्लीट करणारे, टेन्शन घेऊ नका. तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन येऊन मिळेल. ठीक आहे. आणि व्हिडिओला देखील लाईक का करा, कारण की तुमच्यासारख्या मैत्रिणींपर्यंत जाऊन पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा. ठीक आहे. धन्यवाद.